काय स्वतः पतित म्हणून घेतात ते का म्हणून घेतात याचा थोडासा विचार करायचा। याचं सरळ उत्तर असं आहे की तुकाराम महाराजांनी स्वतःला पतित म्हणून घेण्यात अत्यंत नम्रता प्रत्यय आहे, अत्यंत नम्रते। तुकोबाराय अत्यंत नम्र आहे। संतांसमोर माणसाने नम्र असलंच पाहिजे, तसं तर सर्वांसमोरच असलं, पण संतांसमोर विशेषत्वानं असलं, देवासमोर विशेषत्वानं असलं पाहिजे। नम्र झाला होता नम्र होणं फार महत्वाचं। माणसं सहसा वाकत नाही, वाकायची इच्छा नसते। मी कोटी सांगत असतो की माणसाने नम्र व्हायला पाहिजे, पण माणसं नम्र होत नाही, नम्री होतात। नम्री होण्यात तात्पर्य नाही, नम्र झालं पाहिजे। नम्री होण्यामध्ये काय वागता आलं पाहिजे। तुकोबाराय अत्यंत नम्रतेनं स्वतःकडे हे पातित्य घेतात। का बाबा, का तुकोबाराय स्वतःला पतित म्हणून घेतात? 2-3 कारणाचा विचार मी फक्त या संदर्भात केला। छोटी छोटी कारण आहेत। तुकोबाराय ज्ञानेश्वरी उघड्या डोळ्याने वाचणारे भाविक आहेत, भक्त आहेत, संत आहेत। तुकोबारायांच्या अंतःकरणात संतांचं वर्णन करताना एक सल आहे, एक सल आहे अंतःकरणात। काय सल आहे सांग? सल असा की ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी संतांचं वर्णन करताना म्हटलंय, वाचा जेथ विसवे ते साधू कथा। संतांची कथा कोणती? जिथं वाचा विसावते, वाचा बंद पडते, शांत होते। मग हे म्हणणार कोण आहे? ज्ञानोबाराय। तुकोबाराय विचार करतात, एका बाजूला आपण ज्ञानोबारायांचं वर्णन करताना पायीची वहाण पायी बरी असं म्हणतो। ज्ञानोबारायांना आपण ज्ञानोबारायांच्या पायातली वहाण समजतो, आपण इतके नम्र होतो। काय तुकोबारायांची नम्र भूमिका बघा। ज्ञानोबारायांच्या पायातली वहाण असल्यासारखं मी असं म्हणतात तुकोबाराय महाराज। सोपी गोष्ट नाहीये ही, सोपी गोष्ट नाही। हे तुकोबारायच म्हणून जाणो, हे तुकोबारायांनीच म्हणावं, आपली ताकद नाही। एकाने मला विचारलं, तो म्हणला तुकोबाराय जर ज्ञानोबारायांच्या पायातली वहाण, तर मग तुम्ही कोण आणि आम्ही कोण? काय कारण नव्हतं मला आडवं बोलायचं। आता तुकोबाराय नम्रतेला बोलतात, त्यांची नम्रता त्यांना शोभून दिसते मला। आपण खोटी नम्रता घेऊन काहीतरी म्हणण्यामध्ये अर्थ नसतो। तो म्हणाला तुकोबाराय जर ज्ञानोबारायांच्या पायातली वहाण, तर मग तुम्ही कोण आणि आम्ही कोण? मी त्याला म्हटलं, तुकोबाराय जर ज्ञानोबारायांच्या पायातली वहाण असतील, तर त्या वहाणेला खालून लागलेली घाण म्हणजे आम्ही, आणि त्या वहाणेच्या मध्ये मध्ये येणारे काटे म्हणजे तुम्ही। कशा करता मला त्यांनी आडवं बोलवलं? काय कारण? आडव्याला आडवं होतं। मी का बोलतो, तुकोबाराय किती नम्र आहेत, पायीची वहाण पायी बरी। आणि मग तुकोबारायांना वाटतं की ज्या ज्ञानोबारायांच्या बाबतीत आपण पायीची वहाण एवढी नम्रता धारण करतो, त्या ज्ञानोबारायांनी वाचा जेथ विसवे असं म्हटलं असेल, तर जिथं ज्ञानोबारायांची वाचा विश्रांती पावली, तिथं आपली वाचा आपण प्रवृत्त करणं ते योग्य आहे का? मोठ्याने जिथं जमत नाही म्हणून सांगितलं, तिथं लहानाने उठीचं तुम्हाला जमत नसलं तर मी प्रयत्न करतो असं म्हणणं म्हणजे मोठ्यांचा अपमान आहे। मोठ्यां तुम्हाला जमत नाही ते मी करून दाखवतो असं म्हणण्यासारखं अभिमान आला की नाही त्याच्यामध्ये? मग हा जर मोठ्यांचा अपमान असेल, तर तुकोबाराय म्हणतात, ज्या संतांचं वर्णन करण्याचा मी प्रयत्न करतोय, त्या संतांचा त्या वर्णनातून मी अपमान करत असेल, तर मी पतित झालो का नाही? पतित कीर्तिमान ज्ञानोबाराय जिथं जमत नाही म्हणतात, तिथं मी प्रयत्न करतो। हा ज्ञानोबारायांचा अपमान, ज्ञानोबाराय खरं म्हण अपमान आपण म्हणायचं, तुकोबाराय ज्ञानोबाराय दोघेही म्हणणार नाही, पण ज्ञानोबारायांच्या शब्दाचा हा झालेला अतिक्रम तुकोबारायांना स्वतःला पतित म्हणून घ्यायला। एक दुसरं, माणसाला पापित्य कधी येतं? मनुष्य स्वतःला पापी कधी समजतो? कारण असं आहे, आपला अधिकार नसताना आपल्याला जेव्हा एखादी वेळ एखादी गोष्ट करण्याची आवश्यकता आहे, अधिकार नाही आपला, पण आपण ते करायला धरतो। मी उदाहरण अनेक सांगतो।
सूतक असताना पूजा करण्याचा अधिकार नाही. मनुष्य करायला जाईल तर पाप लागेल. का लागेल? कारण अधिकार नसताना आपण ते करतो. मला पकवान वाजवता येत नाही, वाजवण्याचा माझा अधिकार नाही. मी जर कीर्तनात कोणाला तरी साथ करायला म्हणून तुमच्या जागी उभं राहिलं तर कीर्तन पडेल की नाही? कीर्तन पाडल्याचं पाप मला लागेल की नाही? का लागेल? कारण अधिकार नसताना मी पाप टाकलं. बरोबर? साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट. तसं तुकोबाराय म्हणतात, संतांचं वर्णन करायला मी प्रवृत्त झालोय, पण मीच असं म्हणतो की स्तुती करू देसा नाही अधिकार. अरे स्तुती करावी, असा संतांची स्तुती करावी असा माझा अधिकारच नाही. मी अविचाराने प्रवृत्त झालोय संतांच्या वर्णनाकडे, आणि अविचाराने जर मी प्रवृत्त झालेलो असेल तर माझा अनधिकार मला पापी बनवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणून अजून एक कारण, अजून एक कालिदासाचं एक वचन. कालिदासाने संतांच्या बाबतीत बोलताना असं म्हटलंय, महिमानं यत् उत्कीर्त्य तव संह्रियते वचः श्रमेण तदशक्त्या वा न गुणानां इयत्तया. असं कालिदासाचं एक वचन संतांच्याच संबंधात. कालिदास असं म्हणतात, महिमानं यत् उत्कीर्त्य, तुमचं महिमान गाताना, तव संह्रियते वचः, माझी वाणी थांबून जाते. का थांबून जाते? श्रमेण तद अशक्त्या न गुणानां इयत्तया. संतांचं वर्णन करताना माझी वाणी बंद पडते. त्यांचे गुण संपले म्हणून नाही, त्यांच्या गुणांचं वर्णन करता करता वाणी थकली म्हणून. वाणी थकली म्हणून. आता गुण संपले, न गुणांना इयत्तया, गुणांची इयत्ता झाली नाही, गुण संपले नाही, पण श्रमेण तद अशक्त्या, श्रम झाल्यामुळे ती अशक्त झाली, आणि अशक्त झाल्यामुळे माझी वाणी बंद पडली. आता गंमत काय याच्यामध्ये, संगती काय की आपलं एखादं इंद्रिय एखाद्या कार्यामध्ये असमर्थ ठरतं, तेव्हा काही ना काहीतरी कारण असेल की नाही. वयाच्या 50व्या वर्षी मला दिसायला कमी आलं, वयाच्या 50व्या वर्षी मला ऐकायला कमी यायला लागलं. म्हणजे काय? माझ्या कानांचं सामर्थ्य कमी झालं. का कमी झालं? सामर्थ्य कमी होणं म्हणजे काय? म्हणजे कानाची जी अधिष्ठात्री देवता असते ती देवता तिथून निघून जाते. ते आध्यात्मिक कारण झालं, त्याचं आध्यात्मिक कारण झालं. ते कसं लावायचं, काय करायचं, तो भाग वेगळा. ते अधिष्ठानं तथा करता कर्णांच्या पृथक विधान विविधांच्या पृथक चेष्टा दैवांचं पंचम. इतक्या दैव शब्दाचं व्याख्यान करताना ज्ञानोबारांनी जे चिंतन केलंय ते आपण 18व्या अध्यायामध्ये बोलून घ्या. मला ते सांगायला नाही आणि तो माझा मुख्य विषय नाही आता. आमचं इंद्रिय मध्येच बंद पडतं, याचं कारण एवढंच आहे की त्या इंद्रियाकडून मागच्या जन्मात काहीतरी पातक घडलेलं असतं, काहीतरी पातक घडलेलं असतं. एखादं इंद्रिय, मी तुम्हाला कितीतरी उदाहरण अशी सांगतो. एखादा अपघात होतो रस्त्यावर, गाडीमध्ये 3-4 माणसं बसलेली असतात. एखादा अपघात होतो, एखादा मनुष्य जागेवरच संपतो. एखादा माणसाचा फक्त उजवा किंवा डावा पाय मोडतो, एखाद्या माणसाची फक्त करंगळीच मोडते, आणि त्यांच्याच जवळ बसलेला एखादा मनुष्य असतो त्याला खर्चटतही नाही. गाडी एकच, अपघात झाला सगळ्यांना, पण एक जण गेला, एक जणाचा पाय मोडला, एक जणाची करंगळी मोडली, एकाला खर्चटलंही नाही. असं का होतं? असं का होतं? सगळ्यांचेच पाय का मोडू नये? मोडावेत अशी इच्छा नाही माझी, पण का मोडले नाही? सगळेच का मिळले नाही? असं होत नाही ना, असं होत नाही. का होत नाही? एखाद्या अपघातामध्ये एखाद्या माणसाचा डावा पाय मोडतो, कारण डाव्या पायाकडूनच काहीतरी पाप घडलेलं असतं. कर्माची गती इतकी सूक्ष्म आहे महाराज, की कर्म आम्हाला ज्या इंद्रियाकडून पातक घडलं त्याच इंद्रियाला फल देतं, दुसऱ्या इंद्रियाला देत नाही. दोन्ही डोळेच आहेत, पण उजवा डोळा आणि डाव्या डोळ्यामध्ये उजव्याच डोळ्यात खून पडतं, डाव्या डोळ्यात पडत नाही. का असं होतं? कारण उजव्या डोळ्याकडून पातक घडलेलं असतं. असं होतं की नाही? एखाद्या माणसाचा काहीतरी पायच मोडतो, एखाद्या माणसाची करंगळी मोडली, एवढा मोठा अपघात झाला, फक्त करंगळी एवढंच,
सांगायचे तेवढंच पातळ असतं ते. आणि एखाद्या माणसाला खर्च केले नाही, कारण कीर्तनात जागा म्हणून तो हसत ऐकत असतो, म्हणून त्याला काहीच होत नाही. म्हणजे काय झालं की एखाद्या इंद्रियांची दुर्बलता की त्या ज्या वेळेला सिद्ध होते त्याचं कारण लावता सांगताना त्या इंद्रियाकडून घडलेलं पातक हे त्याचं काही कारण सांगता येईल की नाही. तसं तुकोबाराय किंवा कालिदासचे म्हणतात की संतांचं वर्णन करताना माझी वाणी थकून बंद पडली. म्हणजे काय झालं, गत जन्मात माझी वाणी काहीतरी पातकी होती की जेणेकरून आता त्या वाणीला पूर्ण सामर्थ्यानं वर्णन करतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात शेवटचं कारण तुकोबाराय कायमी पतित काम. ज्ञानेश्वरी वाचा 10वा अध्याय काढा. 10व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना फार गोड शब्द वापरले. ते सगळंच वाचण्यासारखं आहे. नमो विशदो दरिद्रधा विद्या रविंद प्रभू, सगळं वाचण्यासारखं आहे. महाराज काय सांगू मी आपल्याला, कुठून सुरू करू, इथंच किती सांगू. केवता कल्पतरुवरी फुलवरा कायसे पावणे रूप क्षीरसागरा ऐसा कवडे वासुकापुरा सुवासुमे चंदनाते कायसे चर्चावे अमृताते केवते रामावे गगनावरी उभवावे घडे केवी ऐसे श्री गुरुचे महिमा अकळिता के असे साधन हे जाणो निमियान मन निवांत केले तरी प्रज्ञेचे ख्यातीले श्री सामायिक रूप करुणे तरी मोतियासी भिंग देणे तैसे होई उडत का साडे पंधरया रजतवणी तैसी स्तुतीची बोलणी उगियाची माता ठेवी जे चरणी. मला शेवटची ओवी जास्त प्रकर्षानं आपल्या समोर ठेवायची. शेवटची साडे पंधरया रजतवणी तैसी स्तुतीची बोलणी. काय गोड बोलतात ज्ञानाला. मी उदाहरणानं बोलतो, सरळ साधी बोलतो. हाच दृष्टांत मी माझ्या मनाचा सांगत नाही. सगळं मी घेतलेलं ज्ञानोबारायांकडून उसणं येतं. माझं काही नाही, ज्याचं त्याला देऊन टाकावं लागतं. शेवटी आपलं काही नाही, ज्ञानोबारायांकडून उसणं घेतो. दृष्टांत सुद्धा त्यांचा. एखादी बाई आहे, एखादं कुटुंब आहे, मध्यमवर्गीय, पैसे कमी आहेत, लग्न कार्य आहे, घरामध्ये कोणाला तरी दागिना करायचा आहे. दागिना करणे पण पैसे नाही. हुशार बाई काय करते, चांदीचा दागिना करून आणतो. पैसे फार नसतात, थोडे असतात. चांदीचा दागिना करून आणते आणि त्याला सोन्याचं पाणी देते. सोन्याचं पाणी देते. सोन्याचं चांदीच्या दागिन्याला सोन्याचं पाणी दिल्यामुळे तो दागिना कसा वाटतो, सोन्याचा वाटतो. गळ्यामध्ये घालते, लग्नात मिरवते. सगळे म्हणतात तो सुंदर केला दागिना, सोन्याचा दागिना सुंदर केला. ती गुपित सांगत आणि सांगूही नाही, व्यवहार आहे शेवटी. लग्न कार्य आहे घरामध्ये, काहीतरी असेल पण ती वेळ निभवावी लागते. आणि वेळ निभावणं बाईला जेवढं चांगलं जमतं तेवढं पुरुषाला कधीच नाही. मी जाहीर सांगतो, बाईकडे ते कौशल्य आहे महाराज. प्रपंच आपल्या हाताने सांभाळणं, तोलून धरणं हे बाईला जेवढं जमतं तेवढं पुरुषाला जमत नाही. घरातली कमी पाहुण्यांसमोर कधी उघडी पडू देत नाहीस ते, कधीच नाही. साखर संपली असेल तर मागच्या दाराने जाऊन घेऊन येते शेजारी वाटीवर. भले आयुष्यभर नका का परत करणं होईल, पण पाहुण्यासमोर घरात साखर उघडं नाही पडू देते. बाईचं कौशल्य, घराला सांभाळून घेण्याचा मोठेपणा तिनेच दाखवा. सगळ्या घराला हृदयात साठवा. इतकं तिचं चांदीचा दागिना, त्याला सोन्याचं पाणी मुलांना दिलेलं आहे. लग्नामध्ये मिळवते. चांदीच्या दागिन्याला सोन्याचं पाणी दिल्यामुळे चांदीच्या दागिन्याची किंमत वाढली का कमी झाली? वाढली. बरोबर. आता मी दुसरं उदाहरण देतो. श्रीमंत बाई घरामध्ये कार्य आहे म्हणून सोन्याचा दागिना केला आणि हाऊस म्हणून चांदीचा मुलांना. ज्ञानोबारांची भाषा बरं मी बोलत नाही, ज्ञानोबारांची भाषा सांगतो.
सोन्याच्या दागिन्याला चांदीच्या पाण्यात पाणी दिलं, चांदीचा मुलामा दिला, तर सोन्याच्या दागिन्याची किंमत वाढली का कमी झाली? कमी झाली, वाढली नाही, कमी झाली. ज्ञानोबा काय म्हणतात, अरे संतांचं चरित्र हा सोन्याचा दागिना आहे आणि माझे शब्द म्हणजे त्याला चांदीचा मुलामा आहे. 15.5 या रजतवडी, रजत शब्दाचा अर्थ आहे चांदी, रजतवडी म्हणजे त्याला चांदीचं पाणी दिलं. तुकोबा काय म्हणतात, जे ज्ञानोबाराय सोन्याच्या संतांचं चरित्र जे सोन्याचा दागिना त्याला चांदीचं पाणी दिलं म्हणतात, तर माझ्यासारखा मनुष्य काय म्हणायला पाहिजे, काय म्हणायला पाहिजे? अरे साधू संतांचं वर्णन करणं हे खरं म्हणजे सोन्याचा अलंकार आहे, साधू संतांचं चरित्र सोन्याचा अलंकार आहे, पण आमचे शब्द म्हणजे त्याला चांदीचं पाणी आहे आणि त्या सोन्याच्या दागिन्याला आमच्या शब्दाचं चांदीचं पाणी दिल्यामुळं सोन्याच्या दागिन्याची किंमत कमी झाली का वाढली? कमी झाली. मग संतांच्या चरित्राची किंमत आमच्या वर्णन करण्यामुळे जर कमी महाराज म्हणून तुकोबा बोलतात, 15.5 या रजतवडी तैसी स्तुतीची बोल. तुकोबा म्हणतात, माझं म्हणणं असं, मी संतांचं काय वर्णन करू? त्यांना मी चांदीच्या पाण्यानं सोन्याच्या दागिन्याला चांदीचा मुलामा देतो. मी असं नाही, सोन्याचा दागिना त्याला मुलाण्याची गरज नसते. संतांच्या चरित्राला शब्दाची आवश्यकता नाही, उलट शब्द त्याच्यावर विनाकारणच सोन्या चांदीचा मुलामा देतात, विनाकारण त्याची किंमत कमी करतात. पण तरी मी ते करण्याचा प्रयत्न करतो. त्या संतांच्या चरित्राची किंमत माझ्या शब्दामुळे जर कमी होत असेल तर त्याचं पातक मात्र मला लागेल. म्हणून बोलतात, कायमी पतित कीर्तिवान. मी काय पतित आहे, काय त्यांची कीर्तिवान? मी कीर्ती वाढतानाच पतित होतो. काही काही गोष्टी मुळातच परिपूर्ण असतात, त्याच्या संबंधानं काही बोलणं म्हणजे त्याचा अपमान करणंच असतं. मी अनेक वेळेला उदाहरण देतो. एका भक्ताने देवाच्या संबंधानं फार चांगले शब्द काढले. तो भक्त देवाला असं म्हणतो, गत्यानया व्यापकता हातासते, स्तुत्यानया वाक्परता हातासते. ऐका, फार चांगले शब्द वापरले ते. गत्यानया काय झालं, भक्त देवळात जातो, देवाच्या पाया पडतो, देवाची स्तुती करतो, देवाचं दर्शन घेतो. भक्तांनी देवळात जावं की जाऊ नये? जावं की नाही? पण मी तुम्हाला सांगतो, भक्त देवळात जातो याच्यात देवाचा अपमान होतो. पटतं का? आपण देवळात जावं का जाऊ नये? जावं, पण गेल्याने देवाचा अपमान होतो ना मला. गत्यालया व्यापकता हाता असते, स्तुत्यालया वाक्परता हाता असते, दृष्ट्यालया अगोचरता हाता, ममापराधस्त्रितयं क्षमस्व. या 3 अपराधाबद्दल तुम्ही मला क्षमा बोलतो बरं का देवा. या 3 अपराधाबद्दल मला क्षमा करा. काय अपराध केला देवा? मी घरातून निघालो, तुमचं दर्शन घ्यायला मंदिरात आलो, हा माझा पहिला अपराध. तिथं येऊन मी तुमचं दर्शन घेतलं, हा माझा दुसरा अपराध. आणि दर्शन घेऊन मी तुमची स्तुती केली, हा माझा तिसरा अपराध. याच्यात अपराध आहे का? कोण म्हणतं याच्यात अपराध आहे? पण तो म्हणतो ममापराधस्त्रितयं क्षमस्व. त्या 3 अपराधाबद्दल मला क्षमा करा. काय अपराध झाला? अपराध सांगतो तुम्हाला काय. मी माझ्या घरातून उठलो, मंदिरात गेलो, देवाचं दर्शन घेतलं. काय अपराध झाला? मी घरातून देवळात गेलो, हाच देवाचा अपराध. काय अपराध? याचा अर्थ माझ्या घरात देव नाही आणि मंदिरातच देव आहे, हा देवाच्या व्यापकतेचा अपराध झाला नाही. मी घरातून बाहेर पडून देवळात गेलो, देवाच्या व्यापकतेचा अपराध आहे. मी देवाचं दर्शन घेतलं, देव हा इंद्रियांच्या पलीकडचा आहे, देवाचा अपराध आहे. तरी मी त्याला डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करतो, अपराध आहे. मी देवाची स्तुती करतो, परमात्मा वाक्पर नाही, पण तरी मी त्याला वाणीच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करतो, माझा अपराध. कित्येक अपराध, काही गोष्टी मुळातच इतक्या परिपक्व आणि परिपूर्ण असतात की तत्संबंधानं आपण शब्दोच्चार करणं अथवा एखादी क्रिया करणं हा सुद्धा त्या तत्वाचा अपमान होऊन जातो. मी आपल्याला थोडंसं सोपं बोलतो, जाता जाता तुम्हाला गंमत सांगून जातो, हसत हसत घरी जाता जाता सांगतो.
परमात्मे किती येतो? एक. देव किती? एक. देव 100 नसतात, आणि जे 100 असतात त्यांना देव म्हणत नसतात. देव एक आहे, एक आहे. मग देव एक आहे तर देवाला एक म्हणावं की म्हणू नये? देव किती आहे? एक. मग देवाला एक म्हणावं की म्हणू नये? तुम्हाला सांगतो, देवाला एक म्हणणं हा देवाचा अपमान आहे. पटत नाही तुम्हाला? मी उदाहरण सांगतो, म्हणून म्हणलं हसत हसत घरी जा. उदाहरण सांगतो. आपल्या घरी पाहुणे आले, घरी पाहुणे आले, आपण घरच्या सगळ्या कुटुंबियांची ओळख करून देतो. माझा थोरला भाऊ, माझी थोरली भाऊ, मोठा मुलगा, परिचय करून देताना, बायकोचा परिचय करून देताना जर आपण म्हणलं ही माझी एक बायको, काय झालं? हसण्यासारखं काय आहे? किती आहे? एकच आहे ना? किती एक बायका? एकच बायको आहे ना? कायदा एकाच बायकोचा आहे ना? एकच बायको आहे. मग एक बायको असताना त्या बायकोचा परिचय एक बायको आहे असा करून देणं, याच्यात काय गैर आहे? बायको जर एकच आहे तर ही माझी एक बायको असा परिचय करून देण्यात गैर काय? सांगा ना. गैर नाही काही, मग करून बघा. एकदा त्या परिचय असा करून, ही माझी एक बायको, म्हणजे पाहुणा म्हणेल ही जर एक आहे तर म्हणत की नाही? म्हणजे बायको एकच असताना तिचा एक म्हणून परिचय करून देणं हा जसा तिचा अपमान असतो, एक असू नये, तसं परमात्मा एकच आहे. एक परमात्मा म्हणला तर कुठेतरी दुसरा असेल, नाहीतर कुठेतरी नसेल, असे दोन्ही अपवाद येतात. शून्यवाद तरी गळ्यात पडेल, नाही तर द्वैतापत्ती तरी येईल, दोन्ही पैकी काहीतरी येईल. म्हणून परमात्म्याला, म्हणून तो एकच आहे, तो आहे तोच इतका परिपक्व आणि परिपूर्ण आहे की त्या संबंधानं केलेली कोणतीही क्रिया अथवा तत्संबंधाने वापरलेला कोणताही शब्द आमच्या पातित्याचं निमित्त बनत असतो. ऐका, वस्तूच इतकी परिपक्व आणि परिपूर्ण आहे की तत्संबंधानं केलेली कोणती क्रिया आणि कोणताही उच्चारलेला शब्द आमच्या पातित्याचं कारण बनतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, संत मुळातच इतके परिपक्व आणि परिपूर्ण आहे की आम्ही त्यांच्या संबंधानं मायबाप म्हणणं, आम्ही त्यांच्या संबंधानं जडजीवाचा उद्धार करणारे म्हणणं, आम्ही त्यांच्या संबंधानं चंदनासारखे तुम्ही असणं असं म्हणणं सुद्धा अपमान करणार आहे. म्हणून गायवीप तेज कीर्तिवा असं तुकोबाराय अत्यंत नम्रतेनं पातित्य घेतात आणि संतांचं वर्णन करतात. त्या संतांचं वर्णन तुकोबारायांनी का केलं? मी सुरुवातीला बोललो होतो तेच शेवटी बोलतो आणि उपक्रम उपसंहाराचा एक करून सेवा संपवतो. त्याचं कारण हे आहे महाराज की संतांच्या वर्णनाचे हेतूच तुकोबारायांची वेगळी. आम्ही संत चरणाकडे प्रवृत्त व्हावं, आम्हाला संतांचा यथार्थ बोध व्हावा, त्या प्रवृत्तीतून आमच्याकडून संत सेवा घडावी आणि त्या संत सेवेतून संतांच्या प्राप्तीचं पुण्य आमच्या पदरावर पडावं. या 4 प्रयोजनाने तुकोबाराय आम्हाला हे संतांचं वर्णन करून सांगतात. ते वर्णन ऐका, ऐकून घरी जाऊन गाथ्यात वाचा, गाथ्यात त्या अनुषंगाने येणारे सगळे अभंग बघा आणि संतांचा यथार्थ बोध करून घ्या. असा तुकोबारायांचा हे सगळं सांगण्यामागचा हेतू आहे. तो हेतू आपण ध्यानात घ्या. आपल्या जीवनाचं कल्याण करणारं कोणी असेल तर ज्ञानेश्वरी गाथा हे ग्रंथच आहे, ते लक्षात घ्या. दुसरं कोणी आपल्या जीवनाला तारणारं नाही हे मी जाहीर तुम्हाला सांगतो. आम्हाला तारेल तर गाथाच तारेल, आम्हाला तारतील तर तुकोबारायांचे अभंगच तारतील, आम्हाला ज्ञानोबारायांच्या ओव्या, ज्ञानोबारायांचं पसायदानच आम्हाला तारेल. जगामध्ये आम्हाला तारण्याचं सामर्थ्य दुसऱ्या कोणामध्येही नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, जगाच्या पाठीवर आपलं फक्त ज्ञानेश्वरी आहे, आपलं फक्त गाथा आहे, बाकी कोणी आपलं नाही महाराज. हेच आपल्याला तारते. मी अनेक वेळेला सांगतो महाराज, दिवाळी अंक वाचून मुक्त झालेला एकतरी महात्मा ऐकण्यात येतो. मी वाचू नका असं म्हणत नाही, पण ते आपल्या जीवनाचं साध्य नाही, ते आपल्या जीवनाचं ध्येय नाही, त्याच्या जीवनाची किती कर्तव्यता नाही, धन्यता नाही हे मला सांगायचं.
पण ज्ञानेश्वरी वाचून, गाथा वाचून अशा एका निजधामाला प्राप्त झालेल्या अनेक महात्म्याची उदाहरण मी आपल्या समोर ठेवली. म्हणून माझी विनंती आहे, माझं आपल्या सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून माझी विनंती आहे, प्रार्थना आहे, पाया पडून सांगतो, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, याच्याशिवाय दुसरं काहीही आमच्या समाधानाचं निमित्त होऊ शकत नाही. प्रार्थना पुन्हा पुन्हा करतो, झालेली सेवा शंकरलिंग महाराजांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला ज्ञानेश्वर